कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा गणपती अप्पाला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि मी माझी सुरुवात करतोय। आमच्या सोबत आज प्रसन्न आणि प्रथम देखील आहेत। थँक्यू सो मच। आपल्या व्यासपीठावरती नक्कीच एक दानशूर व्यक्तिमत्व उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पार पाडला। गणेश शेठ बनकरी यांच्या माध्यमातून योगेश शेठ बनकरी यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे। सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना आपण देऊ लाईन चुकीची आहे। पंचांचा इशारा। युक्ती श्रेष्ठ, परंतु हा चेंडू अडव
हे पहिलं डीप स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. आउटस्टँडिंग बॅटिंग नक्कीच सुरू आहे. धावसंख्या 17 फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे. जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात मात्र करून दिली भाग्येश आणि योगेश बनकर यांनी. दीपक दादा मार्से यांकडून षटकारांच्या हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. भाग्येश आणि अनिकेत बेलवले यांच्यासाठी ही सुवर्ण संधी. पारितोषिकांचा वर्षाव केलाय. गावदेवी कांबा या टीम वरती बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम बॅटिंग करणाऱ्या गावदेवी कांबा संघाची बिनबाद 17. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. दमदार सुरुवात आदित्य नक्कीच केलेली आहे या मॅच मध्ये. गावदेवी कांबा या संघाने एकाच कॅलिबरचे हे दोन संघ आमने सामने आहेत. यापुढील सामना असेल बापसई आणि त्यांना फाईट करेल चलो शिर्डी 11 कांबा. या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण देखील टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे कारण की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चलो शिर्डी 11 कांबा या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. बापसई संघाचे संगणक आपण देखील टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. 5 षटकानंतर आपण टॉस देखील या आपल्या मुख्य व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. सुदर्शन येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. योगेश बनकरी स्ट्राइक एंडला अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आला. येतोय हा डॉट बॉल. या दरम्यान मान्यवरांचे इथे आगमन होत आहे. दिलीपजी भोईर, संतोषजी सुरोशे, मुजाईन भाई शेख आणि शहाजी शिरोशे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबाकर चषकामध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
या संघासमोर जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. मॅन इन येलो संघ येतोय. बापसी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉस साठी. बॅटची कडा आहे, स्लाइस केलंय गॅप मधून. आउटफील्ड फास्ट आहे, सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार भाग्येशच्या बॅट मधून. दरम्यान असेल, शॉर्ट फाईन लेग असेल, शॉर्ट स्क्वेअर लेग असेल, हे असं क्षेत्र आहे जर इथून चेंडू निघाला तर तो सीमा रेषेच्या बाहेर जाऊनच थांबतो आणि तेच चित्र आपण पाहिलं. येतोय हा चौकार. धावसंख्या 29. 29 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये योगेश बनकरी आणि भाग्येश यांनी. यावी स्लॉप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चुकीचं जजमेंट मी तर म्हणेन. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा, तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. योगेश बनकरी आणि भाग्येश मध्ये मिल्टीला चेंडूवरती 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि धावसंख्या 32 आपण पाहतोय. आयवा जेलसाठी काही पारितोषिक आय थिंक नाहीये. नक्कीच आयवा जेल देखील टिपला होता आणि धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 38 धावा पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 19.00 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवल्यात या पहिल्या 2 षटकांमध्ये. योगेश बनकरी आणि भाग्येशने सुरुवात अप्रतिम करून दिली गावदेवी कांबा टीमला. योगेश बनकरी आक्रमक रूप धारण केलेलं आहे. 2 षटकार लगावलेत आणि त्यांच्यासाठी गणेश शेठ बनकरी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक देखील आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली प्रति षटकामागे. 19.00 च्या सरासरीने या 38 धावा बनवलेल्या आहेत पहिल्या 2 षटकांमध्ये. 5 षटकांचा सामना आहे. ज्याप्रमाणे सुरुवात केली आहे 2 उत्तुंग षटकार च्या साह्याने नक्कीच योगेश बनकरी खेळत आहेत. वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती आणि त्याला साथ देतोय भाग्येश. 2 चौकारांच्या साह्याने खेळतोय 14 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये संगम. 38 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात अप्रतिम केली या मॅच मध्ये गावदेवी कांबा संघाने. कारण की कांबा संघाला माहिती आहे हे KGPL चं मैदान आहे, ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावरती कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे जेवढ्या जास्तीत जास्त धावा तुम्ही बनवतील तेवढ्याच धावा तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये कामा येतील जेव्हा तुम्ही डिफेंड करण्यासाठी याल. संगम फुलटॉस चेंडू आहे आणि त्याला ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न डायरेक्ट देखील झालेला आहे, परंतु वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईट +1 मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे. खऱ्या अर्थाने आज नाश्त्याची व्यवस्था होती. स्वर्गीय विजय मसोंडे यांच्या स्मरणार्थ तन्मय विजय मसोंडे यांच्याकडून आज नाश्त्याची व्यवस्था होती. त्यानंतर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे चषक आपण पाहतोय ज्या ट्रॉफीजने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि त्या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. अनंता शेठ गोपाल ठाकरे यांच्याकडून नो चेंडू घोषित केलेला आहे आणि नो +1 मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती. त्यानंतर या स्पर्धेमधील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल
1,00,000 रुपये आणि ते 1,00,000 रुपयांचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे 10-11 सरकार योगेश शेठ बनकरी यांच्याकडून. दुसऱ्या क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे ते कॅश प्राइज आम्हाला लाभलेलं आहे आदरणीय स्वर्गीय गोपाल कृष्णा ठाकरे यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री अनंता गोपाल ठाकरे यांच्याकडून ते पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. तर फ्रीडचा हा चेंडू आहे, फुलटॉस चेंडू पाठवलाय मिडविकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत, मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 43 धावा धावफलकावरती. या स्पर्धेमधील तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 20,000 रुपये आणि ते लाभलेले आहे स्वर्गीय शांताराम गोपाल बनकरी यांच्या स्मरणार्थ मंगेश शेठ बनकरी यांच्याकडून. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 20,000 रुपयांचं पारितोषिक आहे. फुलटॉस क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉनला टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज योगेश बनकरी यांचा खेळ लागतोय. हा पहिला मोठा धक्का गावदेवी कांबा संघाला. उत्तुंग षटकार लगावले आपल्या इनिंग मध्ये. आहे पद्माकरजी रमेश शिरोशे यांच्याकडून त्यांचे देखील विशेष आभार. मॅन ऑफ द मॅच साठी चषक आहेत आणि ते चषक लाभलेले आहेत जिप्सन ग्रुप यांच्याकडून. त्यानंतर थंड पेय देखील आहे, कोल्ड ड्रिंक आहे आणि ती कोल्ड ड्रिंक लाभलेली आहे सुरेश सुरोशी यांच्याकडून. आणि मॅन ऑफ द मॅच साठी क्या बात आहे फरसान देखील आहे आणि ते लाभलेले आहेत हर्षद कौर यांच्याकडून. आणि क्या बात आहे मफलर देखील आहे आणि ते मफलर सन्मान चिन्ह देखील आहे आणि ते लाभलेलं आहे नक्कीच आयोजकांकडून. त्यामुळे 4 पारितोषिक आहेत मॅन ऑफ द मॅच साठी. एक चांगलं आयोजन आपण पाहतोय कंबाकर चषकाचं. फुलटॉस चुकीला माफी नाहीये, पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार की षटकार. यस षटकार. आणि रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या संघाने, हा रिव्ह्यू घेतलेला आहे आणि योग्य तो निर्णय. पंचांनी नो चेंडू दिलाय का? नाही, पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांना थोडस डाऊटफुल आहे. बघा चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीन आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि आपण चेक करूया. पंच नो चेंडू आहे, नो +6 मिळतील 7 धावा या चेंडूवरती आणि 2 बीमर चेंडू हाताळलेले आहेत पंच असं म्हणणं आहे. त्यामुळे ते गोलंदाजी करू शकत नाहीयेत या षटकामध्ये आणि या सामन्यामध्ये. धावसंख्या 7 ने पुढे जाईल. 51 धाव धावफलकावरती. 50 कंप्लीट. क्या बात आहे. पहिल्या सामन्यामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहतोय. भाग्येश आणि सागर ही जोडी आहे मैदानावरती. नेक्स्ट मॅच बापसाई आणि चलो शिर्डी 11 कांबा. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉस साठी. आणि आज दुपारचं जेवण आपण पाहतोय आदरणीय नयनभाई संतोष शिरोसे यांच्या माध्यमातून आज आणि उद्या जेवणाची व्यवस्था आहे. आणि पुन्हा एकदा येतो हा चौकार. क्या बात आहे. अप्रतिम बॅटिंग करतायत भाग्येश या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 55 धावा. 5-5. हॅलो. धावसंख्या आहे 55. सुरुवात अप्रतिम केली आहे या सामन्यामध्ये भाग्येश आणि
सागर बनकरी आता मात्र खेळपट्टीवरती आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 55 या आकड्यावरती. बापसई आणि चलो शिर्डी 11 कांबा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. चलो शिर्डी कांबा या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम बॅटिंग करणाऱ्या गावदेवी कांबा संघाची 5-5 55 धावा. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल भरपूर दानशूर व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. गणेश शेठ बनकरी, त्यानंतर ज्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पार पाडला, राजाराम शेठ ठाकरे साहेब, आनंद शेठ बनकरी साहेब आणि ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं दीपक शेठ मारसे साहेब देखील उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं आपण करूया स्वागत. या स्पर्धेमध्ये ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबाकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन पहिल्या 3 षटकांमध्ये बनवल्यात गावदेवी कांबा या टीमने तब्बल 55 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऐतिहासिक हे मैदान आणि ऐतिहासिक ही स्पर्धा आपण पाहतोय. पाहता क्षणी प्रेमात पडावी अशी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. बघा समोर जी रिक्षा आहे त्याच्या पाठीमागे आय थिंक बाईक आहे आणि तिची काच चमकते कारण की सूर्याची किरण त्या काचेवरती पडतात आणि ती परावर्तित होत आहेत. त्यामुळे विनंती असेल आपण ती व्यवस्थित पार्क करा किंवा काच ती फिरवा. यस, थँक्यू सो मच. त्या प्रेक्षकांचं देखील धावसंख्या 55 आहे पहिल्या 3 षटकांमध्ये. कल्पेश कौर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत योगेश शेठ बनकरी यांच्या गावदेवी कांबा या संघाला. आणि आय थिंक बघा बैल देखील येत आहेत कारण खऱ्या अर्थाने योगेश शेठ बनकरी यांचं नाव महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमध्ये खूप मोठं आहे. क्या बात आहे. भारत आणि जेसीबी ही 2 नामवंत बैल येत आहेत. मिस टायमिंग आहे आणि झेल पर्यंत पोहोचले देखील होते, झेल पकडू शकले नाहीयेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 57 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. खऱ्या अर्थाने कांबा गावचा हा महोत्सव आहे कारण की ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबाकर चषक. पाहता क्षणी प्रेमात पडावे अशा या ट्रॉफीज योगेशजी पवार या ट्रॉफीचं नक्कीच कॉपी होईल यानंतर, यातील मात्र शंका नाहीये. एवढ्या सुंदर आणि आकर्षक या ट्रॉफीज आहेत. ऑन साइडला खेळतात टीम मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती आहेत. 58 लॉस ऑफ 1 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल कांबा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार.
खासियत आहे गणेश शेठ बनकरी यांची आणि या षटकारासाठी नक्कीच 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे भागेशसाठी. भागेशने अप्रतिम बॅटिंग केली, वैयक्तिक खेळतो 31 या धावसंख्येवरती चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे भागेश यांनी. भागेशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे भागेशसाठी. 31 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच 64. योगेश शेठ चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे आणि त्यामुळे चेंडू येण्यासाठी देखील घाबरतोय मैदानावरती, कारण की त्याला माहिती आहे गावदेवी कांबा संघाचे फलंदाज मला मैदानाच्या बाहेरच पाठवतायत, त्यामुळे चेंडू देखील येण्यासाठी घाबरतोय. गणेश शेठ बनकरी साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की हे प्रेम आहे क्रिकेटवरती आणि त्या प्रेमा खातीर आपण पाहतोय नक्कीच त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी हे पारितोषिक ते लावत असतात. योगेश शेठ बनकरी नक्कीच 1000 रुपयांचे मानकरी झालेले आहेत आणि 500 रुपयांचे मानकरी नक्कीच भागेश देखील झालेले आहेत. यावेळेस चांगला चेंडू, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, येतोय हा डॉट बॉल. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 64 धावा धावफलकावरती आहेत. बापसे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केलेत, येतोय हा डॉट बॉल. बापसे टीमचे संघनायक देखील इथे उपस्थित आहेत. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. सुदर्शन आपण पाहतोय आणि षटक क्रमांक 4 झाले समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 64. 16.00 च्या सरासरीने बनवल्यात या 64 धावा. केलनी गावचे उपसरपंच आदरणीय मनोजी अरज साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबाकर चषकामध्ये भारत आणि जेसीबी बैलाचं देखील आगमन झालेलं आहे. योगेश शेठ बनकरी यांचं नाव देखील खूप मोठं आहे आणि पाहिलं गेलं तर या स्पर्धेचं हे विशेष आकर्षण आहे. ब्युटिफुल ट्रॉफीज, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे, अनेक पारितोषिक आणि 4 पारितोषिक मॅन ऑफ द मॅच साठी आहेत. हे मुख्य आकर्षण नक्कीच पारितोषिकांचा वर्षाव आहे. कांबाकर चषक म्हटलं तर नक्कीच कांबा प्रीमियर लीग देखील असते, त्याही स्पर्धेमध्ये नक्कीच भरपूर पारितोषिक, भरघोस पारितोषिक असतात आणि ते चित्र आपण पाहतोय याही स्पर्धेमध्ये. कांबाकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. अंतिम षटकामध्ये येतोय गोलंदाज करण येत आहेत. या अंतिम षटकामध्ये 16.00 च्या सरासरीने बनवल्यात या पहिल्या 4 षटकांमध्ये 64 धावा. थोडीशी घाई करा, पंचांना विनंती असेल, कारण की आज पहिला दिवस त्यामुळे सामने थोडेसे उशिराने सुरू झाले, परंतु आपल्याला टाइम कव्हर करायचा आहे. 6 वाजता अंधार होतो, त्यामुळे विनंती असेल आज 7 सामने खेळवायचे आहेत. बापसे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कीपर बीट झालेत, मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि पंचांचा इशारा येतो 22. अवांतरच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 65 धाव धावफलकावरती. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतो धावांचा डोंगर उभं केलेला आहे गावदेवी कांबा या संघाने. पालकस विपक्ष कांबा हा सामना सुरू आहे. नेक्स्ट मॅच बापसई विपक्ष चलो शिर्डी 11 कांबा. स्ट्रायकिंगला फलंदाज भाग्येश आहेत, ते खेळतात वैयक्तिक 31 या धावसंख्येवरती. यावेळेस बॅकफुलला गेले, पंच करतायत, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर.
क्लासिकल बॅटिंग करतोय तो म्हणजेच भागेश. चौफेर फटकेबाजी. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 69. 69 धावा धावफलकावरती आहेत. आमच्या सोबत आदित्य पार्टे आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक, आणि त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जाते आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 ऑन साइडला लॉब केलाय, इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. षटकार. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 77 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि 43 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय विघ्नेश ठाकरे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आहे आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि शेवटच्या बॉलवरती ठोकलाय षटकार. 49 धावांची नाबाद इनिंग साकारलेली आहे आपल्या संघासाठी. 49 धाव बनवल्या नाबाद भागेशने. करूया. टॉस आपण करूया. आपण टॉस करूया. बापसई आणि सामना असणार आहे चलो शिर्डी कांबा. आदरणीय दीपकजी मारसे साहेबांना विनंती असेल साहेब आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. महेश 11 बापसई आणि त्यांना फाईट करेल चलो शिर्डी क्रिकेट संघ कांबा. सामना 5 षटकांचा आहे आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. हेड आणि टेल छापा काटा. छापाचा कॉल आहे आणि आलाय काटा. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांना नक्कीच साहेब देखील शुभेच्छा देत आहेत. टॉस जिंकलाय बापसई या संघाने. प्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग. 5 षटकांचा सामना आहे. समोर चलो शिर्डी 11 कांबा संघ आहे. तर या संघाला 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. असे कोणते गोलंदाज आहेत जे चांगली गोलंदाजी करतील? सूरज आहे, अनिकेत आहे, विकी आहे, सचिन आहे. आपण अनेक स्पर्धा या मैदानावरती खेळता, परंतु कांबाकर चषकाचं आयोजन आणि स्पेशली या ट्रॉफीज बद्दल काय म्हणणं असेल? फार छान छान केलेले आहे. तर नक्की शुभेच्छा असतील. बघा कांबा टीमचे कॅप्टन आपण या. आपलं देखील मनोगत आपण ऐकणार आहोत कारण की आयोजन समितीमध्ये आपली देखील महत्वाची भूमिका आहे. या ट्रॉफीज बद्दल काय म्हणणं असेल? कारण की प्रथमच या ट्रॉफीज आपण पाहतोय ज्या ट्रॉफीजने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. काय म्हणणं असेल? नक्कीच खूप मेहनत घेतली पोरांनी ट्रॉफी प्रत्येक गोष्टीसाठी. मांडव झाला पूर्ण चषक आयोजित करण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असतो की आयोजन केली जातात, परंतु या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की एकजुटीने जेव्हाही कोणताही कार्यक्रम असेल
क्रिकेट असेल कोणतेही कार्यक्रम असेल तेव्हा एकजुटीने नक्कीच संपूर्ण गाव कांबा गाव एकत्र येत असतो. तुमच्या गावाबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच काम बाबा करतो, साधा काम नाही करत, मोठाच काहीतरी करतो. क्या बात आहे. नक्की शुभेच्छा असतील मॅच साठी. सामना सुरू आहे. क्या बात आहे. भारत आणि जेसीबी. क्या बात आहे. नंद्या त्याने जेसीबी सांगितलं. नंद्या आणि भारत. क्या बात आहे. योगेश शेठ बनकरी खूप मोठं नाव आहे महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमध्ये आणि खऱ्या अर्थाने कांबा गावाचं नाव देखील भरपूर आहे आणि कांबा गावचे MH05 भारत आणि नंद्या. क्या बात आहे. हे विशेष आकर्षण आहे या स्पर्धेचं आणि कांबाकर चषकाचं. चला बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्या. बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्या. 84 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. वालकस टीमला आणि वालकस संघाला विनंती असेल आपण आपले फलंदाज देखील पाठवायचे आहेत. 5 षटकांमध्ये 84 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल या आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ वरप, आमचे अत्यंत जवळचे मित्र टॅलेंटेड समालोचक प्रसन्ना चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो हॅलो थँक्यू सो मच रोशनजी संते सर. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या हॅलो पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष असं स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेमध्ये. जी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते कांबाकरांच्या अभिमानाची, स्वाभिमानाची आणि तितकीच जास्त कांबाकरांच्या विश्वासाची. खऱ्या अर्थानं मी म्हणेल की आपल्या हिंदुस्थानाची एक व्याख्या आहे ती म्हणजेच हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई. आज खऱ्या अर्थानं मी म्हणेल कांबाकर जे आहेत प्रत्येकाच्या सुखामध्ये प्रत्येकाच्या दुःखामध्ये प्रत्येकाला आपलेपणाने जवळ करणारे आज हे सर्व कांबाकर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र पाहायला मिळतात. या कांबा गावामध्ये मी म्हणेल की 3 ते 4 संघ आहेत तरी देखील या कांबा गावामध्ये 3 ते 4 संघ देखील आहेत तरी देखील काल ज्या वेळेस या स्पर्धेची तयारी चालू होती त्यावेळी तर काल ज्यावेळी स्पर्धेची सुरुवात होणार होती त्यावेळी आपण तयारीसाठी लागलो होतो आणि त्यावेळी 4 ते 5 संघामधील सर्व खेळाडू आपल्याला या मैदानावरती मशागत करत असताना पाहायला मिळत होते. तर मित्रांनो मॅचला होती सुरुवात जिथे एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा, तर दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच वालकस मॅचला होती सुरुवात. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप सारे शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. स्ट्रायकिंग एंड वरती डावखुऱ्या हाताचे एक घातक आणि विध्वंसक फलंदाज सुदर्शन आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बाहुबली अर्थातच सुपान पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये अनिकेत इंदुलकर आपल्याला पाहायला मिळतील. 84 असं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतो आणि 84 धावेंचं
पाठलाग करत असताना कशा प्रकारची फलंदाजी होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला हुक केलाय, बॉलला पाठवून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला पहिल्या बॉलवर हा दमदार चौकार. दरम्यान व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची मंडळी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि तसेच संकेत शेठ कडव यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका लाजवाब. टीप मध्ये अनिकेत असतील बिलवले. रनआउटची संधी स्ट्रायकिंग एंड वरती झाली मिस्टेक आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा मैदानावरती प्रयत्न होईल का? यस, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळतोय. 3 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 3 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 7 ऑन द बोर्ड. 7 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 30 चेंडू 84 धावेंचं पाठलाग करत असताना कुठेतरी दमछाक होईल तर तुम्हाला करायचं काय? तर मैदानावरती चौकार आणि षटकारांची फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. म्हटलं जातं ना, कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नहीं और हारा वही जो लढा नाही. इथे लढाई करावी लागेल आणि ती लढाई वाल्कस ब संघ कसा करेल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सोपान या मॅच मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी आले तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सुदर्शन, बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत ज्याच्या विरोधामध्ये एक चौकार आलाय. दुसरा शॉट देखील दमदार होता, मात्र अनिकेत बिलोलीची फिल्डिंग देखील लाजवाब. यावेळेस हॅमर केलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आणि कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे. या मॅच मधला अजून एक दमदार सोपानच्या बॅट मधून दमदार चौकार. डीप मध्ये मिड विकेट मध्ये फिल्डर, डीप मध्ये लॉंग ऑन. मग तुम्ही ऑफस्टमच्या बाहेर जर वाईडिश लाईन वरती जर शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल टाकतात तर ती चूक आहे. हे बॉल चांगले आहेत मी म्हणेल या फील्ड साठी. फुल लेनचे बॉल, यॉर्कर लेनचे बॉल जर असतील तर मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतो. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि एकच धावांची होईल. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 84 धाव्यांचा पाठलाग करत असताना सुरुवात स्टील आपण स्वप्नवर सुरुवात म्हणतो, अर्थातच ड्रीम स्टार्ट. ती ड्रीम स्टार्ट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते टीम वाल्कस बस संघाकडून. सुदर्शन मैदानावरती आहेत आणि जोपर्यंत सुदर्शन आहेत या मॅच मध्ये यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता आणि डिपॉझिट केलं पार्किंग प्लॉट मध्ये. ट्विस्ट अँड टर्न अँड दॅट हिट्स द बॉल टुवर्ड्स द बाउंड्री लाईन. बॉल निघून चाललाय लॉंग लेगला क्लिअर. चेंडू वरती कशा प्रकारची फटकेबाजी होईल यावेळेस. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती 8 आणि टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजीचा मुजाहिरा जो करत असताना सुदर्शन. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल अनिकेत बेलवले. कॅचची संधी निर्माण झाली आणि कॅच कंप्लीट आणि बडी मछली जाल में. या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. पहिला मोठा धक्का बसतोय प्राची स्पोर्ट्स वाल्कस बस संघाला. फलंदाज सुदर्शन बॅक टू द पवेलियन.
अरे मिळून बघाया जाऊ चला कामाकर चषकाला या कल्याण तालुक्यात नाव गाजतंय कामाकर चषकाचा. थँक्यू सो मच. इनाट नंबर 30 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज जयदीप आपल्याला पाहायला मिळतील. सुदर्शनने जबरदस्त स्टार्ट करून दिले आपल्या संघाला. स्वप्नवर्त सुरुवात, ड्रीम स्टार्ट ज्याला आपण म्हणतो, पहिल्या षटकामध्ये आपल्याला तेच पाहायला मिळालं. आता दुसऱ्या षटकामध्ये तेच इरादे होते आणि आता दुसऱ्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. तिसऱ्या क्रमांकावरती ब्लॅक डायमंड अर्थातच जयदीप आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या सोबतीला बाहुबली अर्थातच सोपान देखील आपल्याला पाहायला मिळतात. याच दरम्यान प्रतीक शेठ सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर अँड आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड इज ऑन 19 विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकामध्ये शुभम पवार, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, गोलंदाज स्वतः आले, कॅच झाली ड्रॉप. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जज करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र मैदानावरती कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळतोय सोपानला आणि एक धाव टीमच्या टोटल मध्ये 8. टीमची टोटल जाऊन पोहोचेल जी मात्र 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड, 20 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावरती देखील मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय गणेश शेठ बनकरी साहेब, आदरणीय आनंद शेठ बनकरी साहेब, तसेच आदरणीय राजारामजी ठाकरे साहेब, आदरणीय दीपक शेठ महारसे साहेब, या सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. जबरदस्त गोलंदाजी नक्कीच आपण पाहू शकतो. 20 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शुभमने कमबॅक करून दिलं आणि शुभम ओळखला जातो इकॉनॉमिकल षटकासाठी आणि तशीच गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. यावेळेस शॉर्टर बनचा वापर करण्यात आला. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. 61 धाव धावफलकावरती ऍड. मात्र हार्ड हिटिंग गोलंदाजी आपल्याला नक्की पाहायला मिळते. हिट द डेक गोलंदाज आहेत शुभम. पिसचा वापर करतात, खांद्याचा वापर करतात आणि त्यामुळे त्यांना अनएक्सपेक्टेड टेक ऑफ मिळतो आणि म्हणून तर काय फलंदाज बीट होतात. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केला होता, फिंगर रोल केले होते आणि स्लोवर वन वरती शॉर्टर वनचा वापर करण्यात आला. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. अगदी आपण पाहू शकतो एकदम 8 होईल टीमच्या टोटल मध्ये आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 22. याच दरम्यान मंगेश शेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. करूया त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. माझे कार्यकुशल, कार्य सम्राट, दमदार सरपंच साहेब म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मिड विकेटला क्लिअर करत सोपानच्या पॅट मधून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. 6 धाव्यांसाठी मिड विकेटला क्लिअर करत हा दमदार षटकार. थँक्यू सो मच डीजे. आणि औद्योगिक क्रिकेट संघ कांबा संघ सातत्याने याच मैदानावरती सराव करतो. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो कांबा गावचे उद्योजक, समाजसेवक आणि खऱ्या अर्थानं कार्यकुशल, कार्य सम्राट, दमदार माजी सरपंच साहेब आदरणीय मंगेश शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच याच दरम्यान प्रसाद शेठ मोरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. आदरणीय प्रसाद शेठ मोरे साहेबांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. मैदानावरती धावेंचा पाऊस पाहायला मिळतोय. सोपानच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे जी 34 या आकड्यावरती. थँक्यू सो मच. शेठ ठाकरे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत.
धावसंख्या धावफलकावरती 34. 34 या आकड्यावरती पाहायला मिळेल. कॅचची संधी निर्माण झाली आहे. राजच्या माध्यमातून झालेली मिस्टेक. एक धाव कंप्लीट झाली आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त. 2 षटकांचा वाजविके समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 35. 35 धावा. भारत आणि जेसीबी स्टँड जो आपल्याला पाहायला मिळतोय, त्या स्टँड वरून जर चेंडू गेला तर मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज षटकारासाठी असेल. नक्कीच 35 धावा 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. 84 धावांचा पाठलाग करत असताना फार चांगली सुरुवात मैदानावरती प्राची स्पोर्ट्स वाल्कस बस संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठेतरी थोडीशी फिल्डिंग खराब, त्याला न सांगून अजून एक्स्ट्रा धावा ज्या मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 35 17.50 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2 षटकांमध्ये मेंटेन करण्यात आलेली आहे. अजून देखील उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू असतील 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी प्राची स्पोर्ट्स वाल्कस ब संघाला 49 49 धावेंची गरज आहे. म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. या मैदानावरती लढाई चालू आहे. तन्वी स्पोर्ट्स वाल्कस ब सिद्धांत कडव पुरस्कृत तन्वी स्पोर्ट्स वाल्कस ब आज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त असं आपण पाहू शकतो. ही मॅच मैदानावरती सुरू आहे आणि दर्शकांची देखील गर्दी आपल्याला स्टँड्स मध्ये पाहायला मिळते. अनिकेत वरती विश्वास ठेवला या तिसऱ्या षटकामध्ये. सेकंड स्पेल मध्ये पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर फक्त 19 धावा खर्च झाल्या. 19 धावा त्याच्या माध्यमातून खर्च झाल्यात, मात्र त्याच्यावरती विश्वास ठेवलाय या तिसऱ्या षटकामध्ये. स्पेल मधलं दुसरं षटक तो हाताळतोय आणि जबरदस्त कामगिरी आतापर्यंत षटकामध्ये त्याची राहिली आहे. कारण पहिला बॉल जो जबरदस्त पाहायला मिळाला. यावेळेस रनआउटची संधी असेल आणि जबरदस्त कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. सागर यांचं मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. प्रतीक शेठ सुरोशे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज सौजन्य झालेत. साहेबांची उपस्थिती आपली विनंती असेल. साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. तसेच सोमनाथ शेठ थिरडे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. तसेच पंकज शेठ भोईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. फलंदाज बाद आहेत. विकेटचं पतन झालेलं आहे. कुमारी आद्विका कृष्णा ठाकरे डीजे कुमारी आद्विका कृष्णा ठाकरे यांच्या घरचे 2 जबरदस्त बैल अर्थातच भारत बैल आणि इंडिया बैल हे 2 आपल्याला बैल या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव अर्थातच कुमारी आद्विका कृष्णा ठाकरे. आणि अगदी जर पाहायला गेलं तर या बैलांनी देखील धुमाकूळ गाजवलेला आहे. ज्या मैदानावरती जातात तिथे गुलाल आपला फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. डीप मध्ये पॉइंट मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 36 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 36 ऑन द बोर्ड.
नक्कीच जर पाहायला गेलं तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आपल्याला प्रतीक शेठ सुरोशे यांच्या माध्यमातून सौजन्य झालेले आहेत. तसेच उत्कृष्ट फिल्डरसाठी शूज आपल्याला रुपेश शेठ गायकर यांच्या माध्यमातून सौजन्य झालेले आहेत. आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट जी मात्र आपल्याला संकेत कडव यांच्या माध्यमातून सौजन्य झाली आहेत. सर्वांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 36 धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली होती. मैदानावरती चाललंय काय नाही, मला वाटतंय की पाहुण्या संघावरती कृपा दृष्टी चालू आहे यजमान संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 37. या षटकामध्ये जबरदस्त गोल, नो डाऊट ॲट ऑल. तर नक्कीच आपण पाहू शकतो व्यासपीठावरती आपण पाहू शकतो मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हॅलो हॅलो हॅलो. कैलासवासी शांताराम गोपाल बनकरी यांच्या स्मरणार्थ आदरणीय मंगेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला कॅश प्राइज जो मात्र 3य क्रमांकाचा लाभलेला आहे त्यांचा मी विशेष असा आभार व्यक्त करतो. एक धाव जी मात्र कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 41. 41 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा वाजूके समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 41 विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. 2 षटक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठं नाव अर्थातच मंगेश शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आदरणीय मंगेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच 3य क्रमांकाचं कॅश प्राइज सौजन्य झाले. कैलासवासी शांताराम गोपाल बनकरी यांच्या स्मरणार्थ मंगेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला 3य क्रमांकाचं कॅश प्राइज सौजन्य झाले. आम्ही त्यांचं करूया स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. तसेच प्रसाद शेठ यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच व्यासपीठावरती गणेश शेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. एक दानशूर दाते आहेत, उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत. तसेच व्यासपीठावरती उद्योजक, समाजसेवक आणि दिलदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे आनंद शेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. तसेच उद्योजक, समाजसेवक आणि एक डॅशिंग पर्सनॅलिटी अर्थातच दीपक शेठ मारसे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. चला मागच्या दिशेला वळूया जिथे 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर राज आपल्याला पाहायला मिळतील. या 4थ्या षटकामध्ये मी कौतुक करेल ज्याप्रमाणे गोलंदाजी अनिकेत इंदुलकरने 3ऱ्या षटकामध्ये केली. फक्त 6 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट अर्थात सोपांचं वादळ मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सोपान नावाचं वादळ निस्तं मैदानावरती घोंगवतंय आणि त्याच्या बॅट मधून सातत्याने आपल्याला मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती आणि नक्कीच तशीच अपेक्षेची पूर्तता त्याच्या माध्यमातून केली जाते. वन्स अगेन अजून एक मोठा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर.
आहे. 3 चेंडूंमध्ये 3 विकेट जर घेतले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि बॅट्समनच्या माध्यमातून 3 चेंडूंवरती 3 षटकार आले तर त्यांना देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. याच दरम्यान निलेश शेठ ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्थ हार्दिक हार्दिक असं स्वागत. 35 धाब्यांची अजूनही गरज आहे. उर्वरित चेंडू 10 असतील. 10 चेंडू 35 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस कोलडप्प्याचा बॉल होता, फटका लाजवाब लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल सीमा पार डाऊन द ग्राउंड मारलेला हा दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या साथीने 50 अप 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. डान्सिंग डाऊन द विकेट, मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र आता झेल स्वीकारली गेली आणि अजून एक मोठा धक्का बसतोय. सोपानची खेळी होत असताना सोपान बॅक टू द पवेलियन. आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू असतील 6 आणि विजयासाठी तन्वी स्पोर्ट्स वालकसबा संघाला असेल ती म्हणजे 26 धाब्यांची गरज. चला थोडस स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं राहील. याची देखील दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची. 6 चेंडू विजयासाठी 26 धाब्यांची आवश्यकता आहे. यंगस्टरने भरलेला संघ आहे गावदेवी क्रिकेट संघ खांबा आणि त्यांच्या विपक्ष डॅशिंग अँड डायनामिक प्लेयर्सने भरलेला संघ अर्थातच तन्वी स्पोर्ट्स वालकसबा. दोन्ही मातब्बर संघांमध्ये चालू असलेली ही चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्स नामवंत आहेत. दोन्ही टीम्स कडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. मात्र कुठला संघ जिंकेल? आता 6 चेंडू 26 धाब्यांची आवश्यकता. शेवटच्या षटकामध्ये हा सामना एंटर झालेला आहे. आता 6 चेंडू आणि
26 धावा चेज होतील की डिफेंड होतील कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे आणि आता ऋतिक मसोंडे आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये तर रुपेश आपल्याला स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळणार आहेत 6 चेंडू 26 धाब्यांची आवश्यकता त्यामुळे लाईन बावी लागेल लाईन चुकीची आहे ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि लाईन वरती केला गेला होता आणि अवंदरची धावफलकावरती आहे टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 59 पाहायला मिळेल विकेट साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज निलेश ठाकरे यांच्या माध्यमातून ऋतिक साठी असेल मात्र यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर होता बॅटच्या आफ्टर एजला लागला डीप मध्ये फिल्डर अनिकेत असतील ते बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डिंग लाजवाब 2 धावा ज्या मात्र कंप्लीट झाल्या आणि 2 धावेच्या साथीने धावफलक 61 बापसाई संघाचे कर्णधार बापसाई टीमचे कॅप्टन बापसाई टीमचे कॅप्टन चला आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर कमिटीशी संपर्क साधायचा यावेळेस देखील आपण पाहू शकतो फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि औपचारिकता पूर्ण करायचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 62 62 या आकड्यावरती अजून देखील जर पाहिलं गेलं 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानावरती जर पाहू शकतो आपण जबरदस्त फटकेबाजी पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली योगेश शेठ बनकरी असतील त्यांच्या समवेत भागेश असतील भागेशने नाबाद 49 धावेंची खेळी साकारली त्यावेळेस नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये भागेश असतील पंचांचा इशारा येतोय नो बॉल 63 ऑन द बोर्ड 63 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल आता जाऊन पोहोचलेला आहे ते म्हणजेच 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 21 धाब्यांची गरज 4 चेंडू 21 धावा अजून मॅच खुली आहे जयशने जर मॅच जिंकवली तर 500 रुपयाचं फक्त 2 आहे 2 चेंडू आणि विजयासाठी 20 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळते निलेश शेठ सुरेशे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते त्यांचं करूया सहर्ष स्वागत 2 चेंडू विजयासाठी 20 धावेंची आवश्यकता आहे आता या बॉल वरती अगदी आपण पाहू शकतो व्हाईट बॉल तीन चेंडू आणि विजयासाठी 20 धाब्यांची आवश्यकता यावेळेस जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो चेंडू स्लॉट मध्ये होता डिपॉझिट केलं पार्किंग प्लॉट मध्ये ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड वन बाउन्स ओव्हर द फॅन्स हा दमदार चौकार दिशेला वळणार आहोत विनंती असेल निलेश शेठ निशिते साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं